नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. हुक्केरी तालुक्यातील इंगळी येथे श्रीराम सेनेच्या गोरक्षक कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज गुरुवारी सकाळी श्रीराम सेनेने राणी चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. सेनेने हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या मोर्चामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चानंतर चलो इंगळी आंदोलन करण्यात आले होते. मात्र कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर डीसीपी रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली प्रमोद मुतालिक यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. आमचे सरकार शालेय शिक्षणासाठी द्विभाषिक धोरणाला अनुकूल आहे. आम्ही द्विभाषिक धोरणाचे समर्थन करतो. माझे सरकार त्यासाठी वचनबद्ध आहे आणि शिक्षणात द्विभाषिक धोरणच राबवणार आहोत, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हैसूर येथे पत्रकारांना सांगितले. महाराष्ट्राने प्राथमिक शाळांसाठी त्रैभाषिक धोरण स्थगित केल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाषा धोरणाविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली. कर्नाटकातील राज्य मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थी इयत्ता 5वी पर्यंत 2 भाषा तर 6वी पासून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकतात. इयत्ता 8वी मध्ये त्यांना कन्नड, इंग्लिश आणि संस्कृत ही त्यांची पहिली भाषा म्हणून निवड करण्याचा पर्याय दिला आहे. जर विद्यार्थ्यांनी संस्कृत ही पहिली भाषा म्हणून निवडली तर कन्नडला तिसरी भाषा म्हणून निवडू शकतात, असे त्यांनी यावेळी सांगितले. गोकाक येथे सध्या सुरू असलेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त आज महालक्ष्मी देवीचा भव्य रथोत्सव पार पडला. या रथोत्सवादरम्यान भंडाऱ्याची उधळण करण्यात आली होती. या 9 दिवसीय जत्रोत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रथोत्सवामध्ये देवीच्या रथाची भव्य मिरवणूक अप्सरा चौकातून सुरू होऊन चौधरी चौकापर्यंत या रथोत्सवाची सांगता करण्यात आली. या मिरवणुकीदरम्यान संपूर्ण गोकाक शहर भक्तिमय आणि उत्सवमय वातावरणात न्हाऊन गेलेलं दिसून आलं. या सोहळ्यामध्ये जारकीहोळी कुटुंबियांनीही सक्रिय सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं. हा रथ पाहण्यासाठी रस्त्यावर गर्दी उसळली होती. भाविक देवीचा जयघोष करत आणि भक्तिभावात रंगून गेले होते. बेळगाव शहरातील कोल्हापूर सर्कल जवळील एका जीर्ण इमारतीमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या व्यक्तीचा मृत्यू 4 दिवसांपूर्वी झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. तिथून जात असलेल्या विद्यार्थ्यांना तीव्र दुर्गंधी आल्याने त्यांनी इमारतीकडे पाहिले असता त्यांना त्या ठिकाणी मृतदेह दिसून आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. एपीएमसी पोलीस आणि ठसे तज्ज्ञांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. मृतदेह जिल्हा रुग्णालयातील शवागारात हलवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून मृत्यूचं नेमकं कारण व मृताची ओळख पटवण्यासाठी अद्याप पोलीस प्रयत्न करत आहेत. बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर ओघ सुरू असून जलाशय आता भरून येण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. बुधवारी सकाळी जलाशयाची पाणी पातळी 2471.70 फूट इतकी होती. मात्र सायंकाळी ती वाढून 2472.50 फूट इतकी झाली. जलाशयाची पूर्ण क्षमतेची पातळी 2475 फूट असून जलाशय तुडुंब भरण्यास आता केवळ 2.5 फूट पाण्याची आवश्यकता आहे. पाण्याचा वाढता प्रवाह लक्षात घेता बुधवारी सायंकाळी 6:45 वाजता जलाशय व्यवस्थापनाने वेस्टवेअरमधील 6 पैकी दुसऱ्या क्रमांकाचा दरवाजा 2 इंचांनी वर उचलून संभाव्य धोक्याचा सामना करण्याची तयारी सुरू केली आहे. येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणावर आधारित इतर दरवाजेही उचलण्यात आले. राकसकोप जलाशय भरल्यास बेळगावकरांसाठी आगामी काळामध्ये पाण्याची चिंता काही काळ दूर होणार आहे. मात्र जलाशयाच्या व्यवस्थापनाने सतर्कतेचा उपाय म्हणून आवश्यक ती उपाययोजना सुरू केली आहे. राज्यातील सर्व महसूल विभागात मंत्रिमंडळ बैठक घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या अनुषंगाने लवकरच बेळगाव आणि विजापूर येथे मंत्रिमंडळ बैठक घेतली जाणार असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.
चिकबळ्ळापूर जिल्ह्यातील नंदी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या श्री भोग नंदीश्वर स्वामी मंदिरात पूजा अर्चा केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. सध्या बेंगळूर महसूल विभागासाठी चिकबळ्ळापूर येथे बैठक संपन्न होत आहे. यामध्ये आगामी अर्थसंकल्पातील योजनांसह भागातील लहान मोठ्या विकास कामांवर चर्चा केली जात आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाना या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना ने सन्मानित करण्यात आले. या दौऱ्यामध्ये दोन्ही देशांमध्ये 4 वेगवेगळ्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. भारत आणि घाना हे दोन्ही देश एकत्र येत मानवतेचा शत्रू असलेल्या दहशतवादाविरोधात सांघिकपणे काम करतील, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले. सर्वोच्च सन्मानाबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की घानाकडून सन्मानित होणे ही माझ्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. भारत आणि घाना दहशतवादाला मानवतेचा शत्रू मानतात आणि त्याविरोधात एकत्रितपणे लढा देतील. ही युद्धाची वेळ नसून चर्चा आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून समस्या सोडवल्या पाहिजेत. तत्पूर्वी त्यांनी घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन महामा यांच्यासोबत संयुक्त निवेदन जारी केले. दोन्ही देश संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणा करण्यावर एकमत असून त्यासोबत पश्चिम आशिया आणि युरोपमधील सुरू असलेल्या संघर्षांवर दोन्ही देशांनी चिंता व्यक्त केली. शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी आमदार आसिफ सेठ यांनी सरदार शाळेला भेट देत SSLC परीक्षेत 90% अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. विद्यार्थ्यांचे कष्ट, समर्पण आणि सातत्य यांचे कौतुक करत इतरांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या प्रसंगी आसिफ सेठ फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी 15,000 रुपयेचे रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमामध्ये बोलताना आमदार सेठ म्हणाले की विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेसोबतच मतदारसंघाचेही नाव उज्ज्वल केले असून त्यांच्या यशाला पाठबळ देणे हे आपले कर्तव्य आहे. शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आमदार सेठ यांचे आभार मानले व त्यांच्या शैक्षणिक योगदानाचे कौतुक केले. रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या 2025-2026 रोटरी अधिकार ग्रहण समारंभाचे आयोजन उद्या शुक्रवार दिनांक 4 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता फाउंड्री क्लस्टर हॉलमध्ये करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नवीन नेतृत्वाच्या कार्यकाळाची औपचारिक सुरुवात होणार आहे. अध्यक्षपदी रोटेरियन विनायक नाईक, सचिवपदी डॉक्टर संतोष पाटील यांची तर रोटेरियन सुनीश मेत्राणी यांची खजिनदारपदी निवड करण्यात येणार आहे. यांच्यासह नवीन कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात येणार आहे. हा उद्घाटन समारंभ PDG रोटेरियन अविनाश पोद्दार यांच्या हस्ते पार पडणार असून सहाय्यक गव्हर्नर रोटेरियन राजेश कुमार तळेगाव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मावळते अध्यक्ष रोटेरियन सुहास चांडक आणि मावळत्या सचिव रोटेरियन डॉक्टर मनीषा हेरेकर देखील या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित राहतील. हा समारंभ म्हणजे नेतृत्व, मैत्रीभाव आणि रोटरीच्या मूल्यांचे उत्सव असेल. कारण रोटरी क्लब ऑफ बेळगाव आपल्या 85व्या वर्षात प्रवेश करत असून समाजोपयोगी आणि प्रभावी सेवा कार्यासाठी सज्ज आहे. खानापूर तालुक्यातील गुंजीजवळ असलेल्या प्रसिद्ध किरावळे येथील गोरक्षनाथ मठामध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मठाच्या भाविकांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालं असून मठाधीशांनी या प्रकरणी तातडीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. गोरक्षनाथ मठाचे मठाधीश श्री पीर योगी मंगळनाथजी महाराज आणि त्यांचे शिष्य राहुल लक्ष्मण पाटील हे 26 जून रोजी बेळगाव येथील मंदिरात गेले होते. 2 जुलै रोजी ते परत मठात परतल्यानंतर अडगळीच्या खोलीचे दरवाजे तोडून चोरांनी आत प्रवेश करून चोरी केल्याचं निदर्शनास आलं. अज्ञात चोरट्यांनी मठातील स्वयंपाकघर व आतील खोलीचे दरवाजे तोडून 25,000 ते 30,000 रुपयांची रोकड व इतर मौल्यवान वस्तू चोरल्या आहेत. या घटनेनंतर मठाधीशांनी तातडीने खानापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. सध्या खानापूर पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली असून मठातील भाविकांनी लवकरात लवकर गुन्हेगारांना अटक करून योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे. कॅम्प पोलीस ठाण्याचे CPI अल्ताफ मुल्ला यांच्या निलंबनाचा पुनर्विचार करून ती कारवाई तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी कर्तव्य महिला मंडळ चव्हाट गल्ली बेळगाव यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत गृहमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. हे निवेदन मंडळाच्या अध्यक्षा अक्काताई सुतार यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
अल्ताफ मुल्ला हे प्रामाणिक, कर्तव्यदक्ष व जबाबदार अधिकारी असून त्यांनी शहरात कायदा आणि सुव्यवस्थेच्या राखणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांच्यावर कोणताही गंभीर आरोप नसताना अचानक निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सण उत्सवांचा कालावधी तोंडावर असताना शहराच्या सुरक्षिततेसाठी त्यांचा अनुभव उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे अल्ताफ मुल्ला यांचं निलंबन रद्द करून त्यांची पुन्हा कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये नेमणूक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अक्काताई सुतार, शालिनी पाटील, उमा जाधव, छाया भातकांडे, संजीवनी शहापूरकर यांच्यासह अनेक महिला सदस्य व नागरिक उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने मंगळवारी हॉटेल लक्ष्मी भवन येथे सायंकाळी डॉक्टर्स डे आणि सीए डे उत्साहात साजरा केला. रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा रोटेरियन ॲडव्होकेट विजयालक्ष्मी मन्नीकेरी तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा रोटेरियन शीला पाटील यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आरोग्य आणि आर्थिक तज्ज्ञांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी डॉक्टर महादेव दीक्षित, डॉक्टर देवेगौडा, डॉक्टर माधुरी दीक्षित आणि डॉक्टर सविता कद्दू यांना त्यांच्या आरोग्य सेवेतील उत्कृष्ट योगदानाबद्दल गौरवण्यात आले. या कार्यक्रमामध्ये रोटरीची कायमस्वरूपी वारसा निर्माण करण्याची आणि समाजात सद्भावना वाढवण्याची वचनबद्धता अधोरेखित करण्यात आली. रोटेरियन सचिव कावेरी करूर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि सामाजिक कल्याणाला चालना देण्यासाठी एकतेचे महत्त्व अधोरेखित केले. राज्यातील प्रशासन अधिक गतिमान करण्याच्या उद्देशाने कर्नाटक राज्य सरकारने विविध जिल्ह्यांसाठी जिल्हा प्रभारी सचिव म्हणून IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. याबाबतचा अधिकृत आदेश आज गुरुवारी कर्मचारी व प्रशासन सुधारणा विभागाकडून जारी करण्यात आलाय. राज्याच्या विविध विकास योजनांची अंमलबजावणी, त्यांच्या प्रगतीची तपासणी, अहवालांचे परीक्षण तसेच आकस्मिक तपासण्या करण्यासाठी सरकारने प्रधान सचिव, मुख्य सचिव आणि सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची जिल्हानिहाय प्रभारी सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. कर्नाटक राज्याच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनी 24 जून रोजी राज्यातील सर्व कार्यालयात फक्त कन्नड भाषेचा वापर करावा असा लेखी आदेश काढला. त्या आदेशामुळे सीमा भागात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. तसेच संपूर्ण सीमा भागातील मराठी जनतेवर अन्याय होणार आहे. कन्नड संघटनेच्या दबावाखाली सदरचा आदेश काढण्यात आला आहे. त्या आदेशाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी आपले वकील ॲडव्होकेट महेश बिर्जे यांच्यामार्फत केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोग नवी दिल्ली येथे एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये बेळगावसह सीमा भागात मराठी भाषिकांची संख्या अधिक आहे. त्यांची मातृभाषा मराठी, शिक्षण मराठी व व्यावसायिक भाषा मराठी आहे. त्यामुळे घटनेने दिलेले भाषिक अल्पसंख्याकांचे सर्व अधिकार त्यांना लागू होतात. असे असताना सदरचा आदेश काढणे म्हणजे घटनेचे उल्लंघन केल्यासारखे आहे. त्यामुळे हा घटनाबाह्य आदेश रद्द करण्यात यावा अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. श्री स्वामी समर्थ मंदिर कार पार्किंग बापट गल्ली यांच्या वतीने गुरुवार दिनांक 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमा व स्वामी समर्थ मंदिराचा वर्धापन दिवस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 3 दरम्यान भक्तांसाठी महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे. तरी सर्व भक्त मंडळींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे. आज बेळगाव शहरातील गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली तसेच समादेवी गल्ली या प्रमुख मार्गांवरील रस्ते व पादचारी मार्गांवर अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांची साफसफाई करण्यात आली. ही कारवाई वाहतूक विभागाचे ACP यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. दक्षिण वाहतूक पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई करत गल्लीतील अनधिकृत अडथळे, फुटपाथवरील अतिक्रमणे हटवण्यात आली. त्यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना दिलासा मिळाला असून रस्त्यावर मोकळेपणाने वाहतूक होण्यास मदत मिळणार आहे. वाहतूक विभागाच्या या पावलाचे स्थानिकांनी स्वागत केले असून अशा कारवाया नियमितपणे व्हाव्यात अशी मागणी करण्यात येत आहे. निपाणी नगरपालिकेत 11 वर्षांपूर्वी आपण व्यवस्थापक म्हणून काम केल्याने येथील प्रशासनाची आपल्याला माहिती आहे. तसेच बागलकोट, कोप्पळ येथील नगरपालिकांमध्ये आयुक्त, नगर विकास प्राधिकारमध्ये आयुक्त, नगराभिवृद्धी कोशामध्ये प्रकल्प संचालक आदी पदांवर काम केले आहे.
येथील अनुभवाचा फायदा घेऊन निपाणी शहराच्या विकासाला गती देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे प्रतिपादन नूतन आयुक्त गणपती पाटील यांनी केले. हिडकर डॅम येथील म्हैसूर उद्यानाच्या धर्तीवर उद्यान काशीमध्ये फुलपाखरू पार्कचे 147 कोटी रुपयांच्या निधीतून काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. अत्यंत दर्जेदार व फुलपाखरांना आकर्षित करणारी विविध झाडे या पार्कमध्ये निर्माण करण्यात आल्यानं पर्यटकांच्या दृष्टीने हा पार्क आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. माजी मंत्री कैलासवासी उमेश कत्ती यांचे उद्यान काशी निर्माण करण्याच्या स्वप्नाला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त झाला आहे. अथणी गट शिक्षणाधिकारी म्हणून मल्लाप्पा मुंजे यांनी अधिकार स्वीकारला. MB मुरडगी यांची बदली झाली. दरम्यान त्या जागी नूतन गट शिक्षणाधिकारी मुंजे यांची वर्णी लागली आहे. त्यांचा सत्कार शिक्षक संघटना, प्राथमिक माध्यमिक शिक्षक यांनी केला. यावेळी शिक्षक नोकर संघाचे संचालक विठ्ठल कन्नूर यांनी सीमा भागातील अनेक शाळांच्या समस्या मांडल्या व याकडे लक्ष द्यावे अशी त्यांनी विनंती केली. यावेळी CRC गंगाधर कोष्टी, RN पाटील, कुमार नाटेकर, तानाजी पाटील, SS नागाणावर, सुनील पाटील, SB कांबळे, शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष हिरेमठ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.